नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 17. राजवीरला आता जाणीव झाली होती की फेक नाटकाच्या नादात त्याने खऱ्या आयुष्यातलं आपलं स्थान गमवायला सुरुवात केली आहे. श्रीनिका आता फक्त रोहितशी मैत्री करत नव्हती, तर तिला राजवीरपेक्षा रोहित जवळचा वाटू लागला होता. तो आज तिच्या घराच्या जवळपास राहिला नाही. लगेच तो आपल्या फ्लॅटवर आला. आज बऱ्याच दिवसांनी त्याने दारूच्या बाटलीला हात लावला होता. अजूनही आपला हा एकांत संपला नाही याची त्याला तीव्रतेने जाणीव झाली होती. अशी जाणीव त्याला तेव्हा झाली होती जेव्हा गज्जूभाईच्या बॉसने खूप क्रूरतेने त्याच्या आईवडिलांना बदनाम करून मारले होते. तेव्हा तो आपल्या उच्च शिक्षणासाठी मुंबईत होता 10 वर्षापूर्वी, आणि त्याचे आईवडील त्याच्या मूळ गावी सहारनपूरला दिल्लीमध्ये. वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा त्याच्या वडिलांनी त्या गुंडाला देण्याचा त्यांचा एक साधा नकार त्यांच्या आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या मृत्यूचे कारण बनले होते. तेव्हा त्याने यासाठी सरकारला मदत मागितली होती. कितीतरी विनवणे आहे, पण वर्षभर चाललेला हा खटला बंद झाला हे सांगून की कर्जाचे डोंगर त्याच्या वडिलांवर वाढल्याने त्यांनी राहत्या घरात आधी त्याच्या आईला मारून वडिलांनी आत्महत्या केली. म्हणून हे सर्व ऐकून त्यावेळी राज पूर्णपणे कोसळला होता. त्याने त्या दिवशी पहिल्यांदा दारू पिली होती. त्याचवेळी तिथे आलेल्या एका माणसाने त्याला या दलदलीत उतरायला सांगितले आणि त्या बलिष्ठ गुंडाचा नामोहरम करायला प्रोत्साहन दिले. राजची मनस्थिती त्यावेळी काही चांगली नसल्याने तोही लगेच तयार झाला. सूड हा माणसाच्या मनात एकदा परावर्तित झाला की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे राज मल्होत्रा होते. आणि तिथूनच सुरू झाला राजवीर मल्होत्रा ते राज मल्होत्राचा प्रवास. आज तेच सगळं त्याच्यासोबत घडत होते. तो अजून एका प्रिय व्यक्तीला आपल्या आयुष्यातून हळूहळू का होईना जात आहे हे पाहत होता, ज्यामुळे त्याची आता बुद्धी चालेनाशी झाली होती. जिच्यासाठी तो परत राज मल्होत्राचा राजवीर मल्होत्रा होऊ पाहत होता, ती आज दुसऱ्याबरोबर फिरत आहे, हातात हात घेत आहे. हे पाहून किती वेदना त्याला होत असतील ह्याचं दुःख फक्त त्यालाच कळत होतं. हो, मान्य आहे, हे सर्व ती त्याच्यासाठीच त्याला सांगूनच करत होती. पण कुठला बॉयफ्रेंड हे सगळं चालून घेईल? हा तर तिचा पवित्र नात्याला 7 जन्मासाठी बांधलेला नवरा होता तिचा. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये श्रीनिकानेही ठरल्याप्रमाणे राजवीरकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जेव्हा राजवीर तिच्या समोरून गेला तेव्हा ती रोहितशी हसून बोलण्यात दंग होती. तसं न राहून राजने तिला स्टाफरूममध्ये बोलावलं. श्रीनिका, हे काय चालले? तू काल रात्री फोन का उचलला नाहीस? राजने दबलेल्या आवाजात विचारले. सर, मी माझ्या मित्रांसोबत होते आणि मला वाटतं की कॉलेजच्या बाहेर मी कोणासोबत जाते हे सांगण्याची गरज मला वाटत नाही. शेवटी तुम्हीच म्हणाला होता ना आपण प्रोफेशनल राहायचं. श्रीनिकाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. हे ऐकून राजवीर सुन्न झाला. त्याच्या समोर उभी असलेली ही तीच श्रीनिका होती का जी त्याच्या एका शब्दासाठी काहीही करायला तयार असायची? श्रीनिका, तू समजून का घेत नाहीयेस? गज्जूचे लोक. त्याने सत्य परिस्थिती सांगायला सुरुवात केली. गज्जूचं मी बघून घेईन सर. सध्या मला रोहितसोबत सुरक्षित वाटते. तो कमीत कमी माझ्यावर विनाकारण ओरडत तरी नाही. असं म्हणून ती तिथून निघून गेली. राजवीरने खुर्चीवर बसून आपलं डोकं हातात धरलं. त्याला आता समजलं होतं की माझं रक्षण तिला आता बंधन वाटू लागले. राजवीर स्वतःशीच पुटपुटला. थोड्या वेळाने आता कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी वाढली होती. शुभ आणि बन्यासुद्धा रोहितच्या खास राखीव टेबलवर बसले होते. रोहितने श्रीनिकाची तिची आवडती कोल्ड कॉफी आधीच मागवून ठेवली होती. श्री, तुला माहितीये, रोहितने आज आपल्या सगळ्यांसाठी मूव्हीची तिकीटं काढली आहेत. फेस्ट संपल्याच्या आनंदात पार्टी. शुभू उत्साहात म्हणाली. मूव्ही? पण शुभू, मला घरी लवकर जायचं असतं. श्रीनिकाने अडखळत म्हटलं. तिच्या मनात राजवीरचा विचार आला. तो तिची वाट पाहत असेल का? त्याला त्यात आधीच हे सर्व आवडत नाहीये हे तिच्याही लक्षात येत होतं. अगं, काळजी नको करू. मी तुला माझ्या कारने घरी सोडेन.
रोहित हसत म्हणाला. राजवीर आपल्या केबिनमध्ये बसून CCTV फुटेज पाहत होता. त्यानं पाहिलं की रोहितने श्रीनिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिने तो झटकला नाही. राजवीरने रागाने लॅपटॉप बंद केला. त्याला आठवलं, मरीन ड्राईव्हवर ती म्हणाली होती, रोहित फक्त एक मोहरा आहे. पण आता तो मोहरा राजलाच मात देतोय की काय, अशी भीती राजवीरला वाटू लागली. त्याने आपला फोन काढला आणि मेसेज टाईप केला, घरी लवकर जा, उशिरापर्यंत बाहेर राहणं सुरक्षित नाही. आजही 10 मिनिटे झाली, अर्धा तास झाला, पण रिप्लाय आला नाही. राजवीर अस्वस्थ झाला. त्याने खिडकीतून पाहिलं. श्रीनिका रोहितच्या कारमध्ये बसून बाहेर जात होती. तसं राजवीरने आपली कार काढली आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. थिएटरमध्ये गेल्यावर राजवीरने लांबूनच पाहिलं. रोहित श्रीनिकाच्या बाजूला बसला होता. अंधारात रोहितने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण श्रीनिकाने तो हळूच बाजूला सारला. राजवीरने सुटकेचा श्वास सोडला. पण त्याला हेही दिसलं की श्रीनिका रोहितच्या जोक्सवर मनापासून हसत होती. चित्रपट संपल्यावर रोहितने तिला घरी सोडण्यासाठी गाडी काढली. राजवीर सावलीसारखा मागे होताच श्रीनिकाच्या घरासमोर गाडी थांबली. थँक्यू रोहित, आजही खूप मजा आली, श्रीनिका म्हणाली. मैत्रीत थँक्यू नसतं श्री, आणि तुला माहितीये, तू हसताना खूप सुंदर दिसतेस, रोहितने तिच्या डोळ्यात पाहून म्हटलं. श्रीनिकाने फक्त स्मितहास्य केलं आणि ती घरात गेली. राजवीर लांबून हे सर्व पाहत होता. त्याचं मन त्याला सांगत होतं की राजवीर, तू जे नाटक रचलं होतं ते आता तुझ्यावरच उलटते. घरात गेल्यावर श्रीनिकाने राजवीरचा मेसेज पाहिला. तिने रिप्लाय दिला, सॉरी, मूव्हीला गेले होते, रोहित आणि इतर मित्र होते सोबत, तुम्ही उगाच काळजी नका करू, सगळं प्लॅननुसार सुरू आहे. राजवीरने मेसेज वाचला आणि त्याला वाटलं की तिचं बोलणं किती औपचारिक झालं आहे. त्याने पुन्हा मेसेज केला, प्लॅननुसार, की तुला खरंच त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. श्रीनिकाने मेसेज वाचला आणि तिला राग आला. तुम्हीच मला सांगितलं होतं ना की अंतर ठेवूयात, जगासमोर कठोर वागूयात. मी तेच करते. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? या एका मेसेजने राजवीरला निरुत्तर केलं. त्याने फोन बाजूला ठेवला. त्याला समजत नव्हतं की तो तिचं रक्षण करतोय की तिला गमावतोय. पुढच्या काही दिवसात रोहित श्रीनिकाच्या आयुष्यातील राजवीरची जागा अजाणतेपणाने का होईना पण पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तिला तिच्या अभ्यासात मदत केली, तिला मुंबईच्या नवनवीन जागा दाखवल्या. श्रीनिकाला आता राजवीरची आठवण फक्त तेव्हाच यायची जेव्हा राजवीर वर्गात तिच्यावर ओरडायचा. हळूहळू रोहितही आता खरोखरच तिच्या प्रेमात पडत चालला होता. तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण त्याला सुख देऊन जायचं. तिच्या आयुष्यात आपले स्थान तो निर्माण करू पाहत होता. श्री, तू जे वागत आहे ते मला काही बरोबर वाटत नाही. एक दिवस कॉलेजवरून घरी जाताना बन्याबापूने आपले मत उघड केले. ती जे करते ते का करत आहे हे त्यालाही चांगले माहीत होते, पण जरा ती यात जास्तच वाहवत जात आहे असं आता बन्याला वाटू लागले होते. राजच्या डोळ्यातील भीती तिला गमविण्याची जरी श्रीला दिसत नसली तरी बन्याला बरोबर समजत होती. कारण तोही एक पुरुष होता आणि पुरुष आपले प्रेम लगेच उघड करू शकत नसले तरी त्यांच्या मनात नक्की काय चालले ते त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसायचं, जे आता राजच्या दिसत होतं. काय चुकीचं वागले रे ती? श्री काही बोलण्याआधी शुभू मध्ये पडते. हे बघ, राज सरांनी आधीच अगदी पहिल्याच दिवशी आपल्याला ओळख सांगायची नाही कॉलेजमध्ये असं सांगितलं आहे, आणि तेच जर श्री सुद्धा करत आहे तर ती चुकीची कशी काय? शुभू रागात तिची बाजू मांडत बोलते. काय वाटतं आहे तुम्हाला? श्री जे राजबरोबर वागत आहे ते चुकीचं आहे की बरोबर? समीक्षा करून नक्की सांगा. बाकी लाईक करा, शेअर करा, आणि हो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे पुढील भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. धन्यवाद.